नमस्कार मंडळी, मी सागर परब तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. खरं म्हणजे आजचा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश, हा व्हिडिओचा पहिला जो सुरुवात आहे ती बघूनच तुम्हाला कळलं असेल. एक स्वीट डिश आहे, म्हणजे स्वीट नाही, एक चटपटीत डिश आहे ती. त्यामागचा एक व्हिडिओ झाला, एक मजेशीर गंमत झाली. म्हणजे मागच्या आठवड्यात संकष्टी होती आणि आमच्या घरात मला रव्याच्या उकडीचे मोदक हवे होते. तो मिसेसने काय केलं होतं की रव्याच्या उकडीचे मोदक बनवले, पण ती उकड होती ना, ती खूप राहिली होती. मग तिथं काय करायचं, तर एक संडेला माझ्या मिसेसने ती उकडीचं एक जे कटलेट्स बनवायचे ठरवले. त्यासाठी बटाटा, मटर, गाजर आणि कोथिंबीर, मिरची वगैरे मिक्स करून हे बघा असं हे बॅटर बनवलं आहे. आणि ती जी रव्याची उकड होती ती परत एकदा गरम करून त्यात हे असं मटेरियल भरलं आणि त्यानंतर त्याचे एक असे वडे टाईप करून ते गॅसवरती तव्यावर तेल टाकून मस्तपैकी आणि त्या तेलात ते फ्राय केले आहेत. अतिशय सुंदर अशी रेसिपी आहे. तुमच्या घरात जर लहान मुलं असतील ना आणि त्यांना जर काही चटपटीत खायचं असेल आणि ते जर तुम्ही बाहेरून आणत असाल, तर ते बाहेरून आणण्यापेक्षा एक घरच्या घरी या रव्याच्या उकडीचे कटलेट्स तुम्ही आपल्या मुलांना बनवून घाला. अतिशय सुंदर असे कटलेट्स आहेत. मला खूप आवडलेत, मुलांना पण आवडलेत आणि खरंच खायला चांगले लागलेत. आपण ते मेयोनीज किंवा सॉस बरोबर, केचप बरोबर खाऊ शकतो. अदरवाईज मी तर दही बरोबर खाल्ले, मला तर दह्याबरोबर आवडतात. आणि आपण घरात करतो म्हणजे एक चांगलं तेल वापरतो. सो तुम्ही ट्राय करा, अगदी सुंदर आहे. आणि मला वाटतं हे जर तुम्ही केलेत आणि तुम्हाला आवडले ना, तर नक्की मला कमेंट करा याबद्दल, ओके. आणि माझा व्हिडिओ ना, माझे सगळे व्हिडिओ बघा, तुम्हाला आवडल्यानंतर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. बघा मित्रांनो, काय होतं की माझ्या प्रत्येक व्हिडिओत मी तुम्हाला एक नवीन व्हिडिओ असे टाकत राहतो, जेणेकरून माझं व्लॉग आहे पण असे आहे बघा, असं आहे माझे व्हिडिओ आहेत. आणि हा आमचं शेवटचं प्रेझेंटेशन, हे जस्ट तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवलं आहे. त्याच्यावर आम्ही मेयोनीज वगैरे लावून ठेवलं आहे. मेयोनीज बरोबर ते जरा लहान मुलांना आवडतात. बघा, ट्राय करा, छान लागतील आणि मुलांना पण आवडेल. अतिशय सुंदर असे रव्याच्या उकडीचे कटलेट्स. ठीक आहे, बाय बाय.